नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांपाठोपाठ आता महानगरपालिका निवडणुकांमध्ये देखील भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे। मुंबईसह राज्यातील तब्बल 19 महापालिकांमध्ये भाजपनं विजयी घोडदौड ही कायम ठेवली आहे। सर्वात धक्कादायक म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि तब्बल 25 वर्ष ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबईमध्ये भाजप युतीनं ठाकरेंची सत्ताही उलथवून टाकली आहे। तर 88 जागा मिळवत मुंबईमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय आणि त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्यात आणि त्यामुळे मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार असल्याचं स्पष्ट झालंय। मुंबईची निवडणूक ही यंदा सर्वार्थानं वेगळी होती। तब्बल 20 वर्षांनंतर उद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र येत निवडणूक लढवली होती। ठाकरे बंधूंना 71 जागी यश मिळालंय, तर पिंपरी चिंचवड आणि पुण्यात देखील अजित पवारांना मोठा धक्का देत भाजपनं एकहाती सत्तेचा सोपान गाठलाय। तर नागपूरमध्ये देखील भाजपनं आपला गड हा अबाधित ठेवलाय। त्याप्रमाणे संभाजीनगरमध्ये देखील ठाकरेंच्या वर्चस्वाला शह देत सत्ता खेचून आणली। मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरून गेल्या अनेक दिवसांपासून वादाचं चित्र दिसतंय। मुंबईच्या महापौर पदावरून महायुती आणि ठाकरे बंधूंमध्ये वाद रंगला होता। तर आजच्या निकालानंतर भाजपकडून मुंबईच्या महापौर पदाबाबत स्पष्ट मत हे व्यक्त करण्यात आलंय। मुंबईचा महापौर हिंदू आणि मराठीच होणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं। तर ठाकरे बंधूंवर देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी निशाणा साधलाय। मुंबईच्या महापौराच्या चर्चेला पूर्ण विराम आहे, कारण महायुतीचं बहुमत आलं आहे। महायुतीने पहिल्यांदाच स्पष्ट केलेलं आहे, महापौर महायुतीचा, महापौर मराठी, महापौर हिंदू। महाराष्ट्रामध्ये ब्रँड जर म्हणाल तर एकच होता, तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। इतर कोणीही आपल्याला ब्रँड समजणं हे अतिशय अयोग्य आहे। तशा पद्धतीने कोणीही समजू नये असं माझं मत आहे। मी असं म्हणतो की जर बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली नसती तर ही अवस्था कधीच आली नसती। मुंबईत महापालिकेत मिळालेल्या विजयानंतर मुंबई भाजपकडून जोरदार जल्लोष करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेमध्येही जरी आता काउंटिंगला उशीर होतोय, अजून काउंटिंग बाकी आहे, तरी जे काही ट्रेंड्स आहेत आणि जी वाटचाल चालली आहे त्याप्रमाणे निश्चितपणे पूर्ण बहुमत हे आपल्या महायुतीलाच या ठिकाणी मिळणार आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरही महायुतीचा झेंडा फडकेल यात आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही। महाराष्ट्राचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवरच आहे हे देखील या निकालाने स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं या निकालाच्या निमित्ताने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंही मी स्मरण करतो, कारण त्यांचाही आशीर्वाद हा आपल्या महायुतीच्याच पाठीशी होता आणि म्हणून हा विजय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे। आम्ही संकुचित हिंदुत्व मानणारे लोक नाही आहोत, आम्ही व्यापक हिंदुत्व मानणारे लोक आहोत। आमच्या हिंदुत्वामध्ये सगळ्यांचा समावेश आहे। जो जो या भारताच्या संस्कृतीला आपली संस्कृती समजतो, भारतीय प्राचीन जीवन पद्धतीला जो आपली जीवन पद्धती मानतो, त्याची पूजा पद्धती काही असली तरी त्या सगळ्या लोकांना आम्ही आमच्या हिंदुत्वाच्या व्याख्येमध्ये या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक व्यापक अशा प्रकारचं जनसमर्थन हे आपल्याला मिळालेलं आहे। मुंबई महापालिकेमध्ये बहुमत मिळवणाऱ्या भाजपनं मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरती दावा केलाय। मुंबई भाजपचाच महापौर होणार असल्याचं वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलंय। अभूतपूर्व जीत है और इसका पूरा श्रेय मुंबई की जनता और हमारे नेता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब को जाता है। क्या मुंबई में मेयर बीजेपी का बनने जा रहा है? 100%। ये आप कंफर्म कर रहे हैं कि मुंबई का मेयर बीजेपी का होगा? मुंबई का महापौर ये हमारे महायुति का होगा, भारतीय जनता पार्टी का होगा। महाराष्ट्रामध्ये आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय गडकरी साहेब असतील, या सगळ्यांचे मी अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा या विजयाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आता आपण सगळे महापौर बसल्यानंतर जल्लोष पुन्हा साजरा करू हे या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो।
मुंबईतील वर्षा निवासस्थानी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल आठवलेंनी भेट घेत शुभेच्छा दिल्या. मुंबई महापालिका निवडणुकीतील यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अमित साटम आणि रवींद्र चव्हाणांचं अभिनंदन केलंय. फोनद्वारे मुख्यमंत्र्यांनी साटम आणि रवींद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधलाय. भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांचं मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलंय. त्यानंतर अमित साटम आणि आशिष शेलारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुंबईतील भाजप सेनेच्या विजयानंतर नेते मंडळींनी एकमेकांना पेढेही भरवले. अमित, खूप अभिनंदन. खूप नाही रे, चांगलं झालं. आता काही चिंता करायचं कारण नाही. फार सुंदर केला तुम्ही, फार तुमचं अभिनंदन आहे. आता आपण बस एकदम जबरदस्त आहे त्याच्यात, म्हणजे लेटेस्ट होप. यस 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 यस. मुंबईत भाजपला मिळालेल्या भरघोस यशानंतर आता नितेश राणेंनी ठाकरे बंधूंना डिवचलंय. मुंबईमध्ये जय श्रीरामवाले महापौर बसण्याची तयारी झाली असून ठाकरे बंधूंनी आता पाकिस्तानात जावं असा टोला मंत्री नितेश राणेंनी लगावलाय. महायुतीचे सगळेच आमचे प्रमुख नेते आज पूर्ण या प्रत्येक महापालिकेमध्ये बहुतेक ठिकाणी जय श्रीरामवालेच महापौर बसण्याची पूर्ण पद्धतीने तयारी झालेली आहे. मी ह्या सगळ्या महापालिकेच्या मतदार बंधू भगिनींना मनापासून आभार मानेन की आपण या सगळ्या महापालिकेवर जय श्रीराम आणि आय लव्ह महादेववाले जे काय विचाराचे जे महापौर बसवले, त्यामुळे निश्चित पद्धतीने आपल्या ह्या महाराष्ट्राकडे देशाकडे वाकड्या नजरेने बघणारे हे जे कोण जिहादी होते त्या सगळ्या लोकांना एक कडक संदेश आज मिळालेला आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई असं म्हटलं जात होतं. मात्र आता देऊन एकत्र आले ना, दोन्ही एकत्र बसून संध्याकाळची इस्लामाबादची फ्लाईट आहे, बसायचं आणि पाकिस्तानमध्ये जायचं आणि अल्लाहू अकबर म्हणत राहायचं. एवढं. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपनं एक हाती सत्ता काबीज केली. यावेळी भाजपकडून शिंदे सेनेला डिवचणारी बॅनरबाजी करण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या जाडल्या गेल्या. यावेळी टांगापलटी, घोडे, बेपत्ता यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गदारोळ आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यातच धागा पकडत भाजपनं नवी मुंबईमध्ये आणि सगळ्या परिसरामध्ये टांगापलटी झाल्याचे बॅनर्स हे झळकवलेले आहेत. मुंबईच्या अंधेरी प्रभाग क्रमांक 75 मधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रमोद सावंत विजयी अंधेरी मतमोजणी केंद्राबाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीमध्ये मनसेच्या गणेश लांडगेंचा प्रभाग क्रमांक 7 मधून विजय. भाजपचा पराभव करताच मनसेचा मोठा जल्लोष. भिवंडीतील प्रभाग क्रमांक 21 मध्ये शिवसेनेचे माजी उपमहापौर मनोज काटेकर आणि त्यांच्या पत्नी वंदना काटेकर यांचा दणदणीत विजय. विजय झाल्यानंतर मनोज काटेकरांनी दंड थोपटत जल्लोष साजरा केला. नवी मुंबईतील पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या 3 उमेदवारांचा दणदणीत विजय. गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांकडून जल्लोष. मुंबईत प्रभाग क्रमांक 4 मधून मंगेश दत्ताराम पांगारे यांचा विजय झालाय. डबेवाल्याच्या मुलानं घवघवीत यश संपादन केल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. भिवंडीतील प्रभाग क्रमांक 21 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं पॅनल विजयी झालं. माजी उपमहापौर मनोज काटेकर आणि त्यांची पत्नी वंदना काटेकर विजयी झाल्या. पत्नीच्या विजयानंतर उपमहापौर मनोज काटेकर यांनी दंड थोपटून जल्लोष साजरा केला. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे राहतात त्याच प्रभागामध्ये ठाकरे सेनेच्या शिवसेनेला मोठा धक्का. शिवसेनेच्या माजी महापौर असलेल्या उमेदवार अशोक वैतींचा पराभव. ठाकरे सेनेचे शहाजी खुपसे 667 मतांनी विजयी. कल्याण डोंबिवलीतील सर्वांचं लक्ष असलेल्या प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपच्या कविता म्हात्रे, आर्या नाटेकर, अलका म्हात्रे आणि मंदार
टावरे विजयी झालेत, तर नितीन पाटील, रवी पाटील, रंजना पाटील, रुपाली म्हात्रे यांचा पराभव झालाय. या प्रभागामध्ये शिवसेना भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढत होती, तर मतदार मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप हा पराभूत उमेदवारांनी केलाय. पेट्यांमध्ये झोल आहे. काय बोलणार ते? की बीजेपीच्या जेवढ्या जे कॅन्डिडेट्स होते त्यांच्यामध्ये सेम आकडा होता 8-8-8 6-6 सेम कसं असू शकतो सांगा ना तुम्ही. कल्याण डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपच्या 4 उमेदवारांचा विजय. या प्रभागामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये मैत्रीपूर्ण लढत होती, तर ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्यामुळे सर्वांचा आकडा हा सारखा असल्याचा विरोधकांनी आरोप केलाय. वसई विरार महापालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीकडून बहुमत मिळवत दणदणीत विजय. 115 जागांपैकी 71 जागांवरती बवियाचे उमेदवार विजयी. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपला गड राखत पुन्हा एकदा वर्चस्व सिद्ध केलंय. वसई विरारमध्ये नालासोपाऱ्यात भाजपची 9 महिन्यांच्या गर्भवती उमेदवार नमिता पवार यांचा दणदणीत विजय. गर्भावस्थेतील अडचणी असून देखील प्रचारामध्ये कुठलीही तडजोड न केल्यामुळे नागरिकांचं नमिता यांना कौल. सर्वप्रथम मी प्रभाग 11च्या सर्व मतदारांचे मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवला आणि या विश्वासावर मी खरी उतरेन असं आश्वासन नक्कीच देते. मीरा भाईंदर महानगरपालिकेवर भाजपची एकहाती सत्ता. प्रभाग क्रमांक 3 मध्ये विजयी चौकार. तरुण शर्मा, गणेश शेट्टी, दिव्या परब आणि योगिता शर्मा या उमेदवारांचा दणदणीत विजय. मीरा भाईंदरच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये काँग्रेसचा विजयी चौकार. गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण. यावेळी मतदारांचे आभार मानत प्रभागाच्या विकासासाठी काम करण्याची उमेदवारांची ग्वाही. भिवंडीच्या वॉर्ड क्रमांक 1 मध्ये भाजपला मोठा धक्का बसलाय. आमदार महेश चौगुलेंचा मुलगा मित चौगुलेचा या ठिकाणी पराभव झालाय, तर माजी महापौर विलास आर पाटील यांनी गड राखलाय. कोणार्क विकास आघाडीचे संपूर्ण पॅनल या ठिकाणी विजयी झाले. पनवेल महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा भाजप प्रणित महायुतीनं बाजी मारत महाविकास आघाडीला पराभूत केलंय. एकूण 78 जागांवरती ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या जागांवरती भाजप महायुती प्रणित 64 आणि महाविकास आघाडीनं 14 जागांवरती विजय मिळवला. भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत विजयी उमेदवारांनी यावेळी जल्लोष केला. याचं श्रेय आमच्या सगळ्या नेत्यांना देईल की त्या नेत्यांनी आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद दिला. अनेक वेळेला अशा पद्धतीची युती म्हटलं की कार्यकर्ते आग्रही असतात, आम्हाला जागा मिळाल्या पाहिजेत याच्यासाठी. पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्या पद्धतीनं आम्हाला आमच्या नेत्यांनी पूर्ण ताकदीनं याच्यासाठी पाठिंबा दिला, त्यांचं खरं तर हे आम्हाला दिलेला आशीर्वाद आहे. मी त्या सर्व नेत्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मीरा भाईंदर महापालिकेतील प्रभाग क्रमांक 10 मध्ये फेरमोजणी दरम्यान शिवसेनेच्या पूजा आमगावकर विजयी झाल्यात. भाजपच्या कविता त्रिपाठी यांचा अवघ्या 8 मतांनी पराभव झाला. पनवेल महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपनं 55 जागा जिंकत बहुमत मिळवलंय. प्रीतम म्हात्रेंच्या नेतृत्वामध्ये भाजपचं वर्चस्व हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. दरम्यान ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. काकांची साथ सोडून भाजपसोबत सत्तेत आलेल्या अजित पवारांनी पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी युती केली. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा पराभव करून सत्तेत बसण्याचं अजित पवारांचं स्वप्न हे धुळीस मिळाल्याचं निकालावरून स्पष्ट होत आहे. पुणे महापालिकेतच नाही तर पिंपरी चिंचवडमध्ये देखील भाजपनं एकहाती वर्चस्व गाजवत बहुमताचा आकडा गाठलाय. पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये काका पुतण्यांच्या राष्ट्रवादीवर भाजप भारी पडल्याचं चित्र दिसतंय. पुणे महापालिकेमध्ये विजयानंतर भाजपकडून विजयी जल्लोष करण्यात आला. मुरलीधर मोहोळ यांनी गुलालाची उधळण करत थेट अजित पवारांविरोधात चड्डू ठोकलाय. याचवेळी जल्लोष करताना भाजप कार्यकर्त्यांकडून अजित पवार राष्ट्रवादीला डिवचणारी बॅनरबाजीही देखील करण्यात आली.
विकासाचा मुद्दा घेऊन प्रचार केला आम्ही पुण्याच्या प्रगतीचा विचार करून मुद्दा मांडून तो प्रचार केला. त्यामुळे पुणेकरांनी पुन्हा एकदा विकासाला प्रगतीला मत दिलं आणि नकारात्मक राजकारण करणाऱ्यांना घरी पाठवलं. ह्याच निवडणुकीचा मला असं वाटतं निकालाचा हाच अर्थ होतो. कोणी केले नकारात्मक राजकारण पुण्यात? तुम्ही पाहिलं या सगळ्या निवडणुकीच्या काळात अगदी वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करणं, नाव घेऊन टीका करणं आणि त्यांच्या बघा राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाचे हँडल्स, पालकमंत्र्यांचे सोशल मीडिया हँडल, त्यांचे टीम कुठल्या खालच्या स्तरावरती गेले होते, काही करत होते. पुण्याच्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनं मोठी मुसंडी मारली आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पुण्यातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये कुणाल टिळक, स्वरदा बापट आणि स्वप्नाली पंडित या उमेदवारांचा विजय झालाय. राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटलांचा पराभव करत या उमेदवारांनी विजय साजरा केला. पुण्याच्या प्रभाग क्रमांक 23 मध्ये रवींद्र धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव झालाय, तर सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर विजयी झाल्यात. आयुष कोमकर हत्या प्रकरणी बंडू आंदेकर, सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या सध्या तुरुंगवासामध्ये आहेत. सोनाली आंदेकर बंडू आंदेकरची सून आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकरनं तुरुंगामधून ही निवडणूक लढवलेली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.